आजचा जो विषय आहे तो म्हटलं तर थोडासा रेंगाळणारा पण आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडीत असणारा आहे. कारण कसं होतं आहे, सध्याच्या काळामध्ये आपण सगळीकडे लक्ष देतो पण आपलं आरोग्य म्हणजे काय याच्याकडे लक्ष देत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर लोक उठल्यापासून झोपेपर्यंत हे आरोग्यातच रमलेले असतात. कधी पेशंटचं आरोग्य, कधी घरच्यांचं आरोग्य आणि काहीच नसलं तर स्वतःचं पण आरोग्य. तर याकरता मी आरोग्य हा जो शब्द आहे जो तुम्ही खूप वेळा उच्चारता आत्तापर्यंत, तर ह्या आरोग्याबद्दलच्या काय संकल्पना आहेत याबद्दल थोडीशी व्याख्या सांगते. तर आरोग्य याची WHO केलेली जी व्याख्या आहे ती फार विस्तारित आहे. विस्तारित म्हणजे लांबलचक, की ज्याच्यामधून खूप मोठा अर्थ आहे. तर आरोग्य या शब्दाचा अर्थच असा आहे की तुमची केवळ शारीरिक नाही तर मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक ह्या 4 गोष्टींचा समन्वय, समतोल किंवा त्यालाच आपल्या भाषेमध्ये वेलबिंग पाहणं म्हणतो. जेव्हा आरोग्याचा विषय येतो तेव्हा ह्या 4 गोष्टींचा विचार झाला पाहिजे. पण होतंय काय, बऱ्याच वेळेला शरीर शरीर म्हणत म्हणत आपण केव्हा मनापासून लांब जातोय हे आपल्यालाच कळत नाही. आणि मी अनेक ठिकाणी शारीरिकबद्दल खूप व्याख्यानं केली, पण त्यावेळेपेक्षा आत्ताच्या काळात मानसिक गोष्टीवर बोलावं, मन तुमचं कसं आहे याबद्दल बोलावं असं मला वाटायला लागलं. त्याची 2 कारणं आहेत. मुळात मी स्वतः पण काही वेळेला आध्यात्मिक टचमध्ये राहते, त्यामुळे ही काय भानगड आहे, मुलींच्यामध्ये ही मानसिकता का बदलत चालली याचा आपण विचार केला पाहिजे. आणि सामाजिक विचार केल्यानंतरच आपल्याला ह्या सर्व गोष्टीची उलगडा होतो. तुम्ही रोज उठल्यानंतर जेव्हा एखादं वर्तमानपत्र उघडता किंवा एखाद्या न्यूज चॅनलला बघता, सगळ्यात निगेटिव्ह बातम्या काय असतात, तर लहान म्हणजे थोड्याशा वयामध्येच मुलांनी केलेल्या आत्महत्या, कमी मार्क पडले म्हणून स्वतःचं आयुष्य संपवलं, कोणी गळफास घेतला, कोणी उडी मारली, कोणी पोहून स्वतःचा जीव दिला, कोण घर सोडून पळून गेलं. पण त्या मातेसाठी, त्या कुटुंबासाठी ती केलेली घटना किती वेदनादायी असते आणि ते संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करायला वेळ लागत नाही. हे मी प्रत्यक्ष जेव्हा अनुभवलं त्यावेळेला माझ्या मनात आलं की हीच प्रॉपर वेळ आहे की आपण मुलींना या बाबतीत शहाणं करणं अत्यंत गरजेचं आहे. शेवटी कसं आहे, पूर्ण समुद्रामध्ये जसा खारीचा वाटा, तसं तुमच्या मुलींना जर मला समुपदेशन करता आलं आणि तुम्हाला बदलवता आलं वेळीच, तर मला असं वाटतं की हे योग्य राहील. आता एक लक्षात ठेवा, आयुष्याच्या प्रवासामध्ये आपल्याला 2-3 टप्प्यातनं जावं लागतं. सगळ्यात पहिला टप्पा आपला असतो बालपणाचा. म्हणतात ना, रम्य ते बालपण. बालपण म्हणजे नो चिंता, नो टेन्शन, नो काळजी. खा प्या, आईवडील न्यायला येतात, शाळा सुटली की घरी घेऊन जातात, डबा खायला घालतात आणि वर्गात नेऊन बसवतात, परत घेऊन जातात आणि परत गाडीतनं घरी जातात. खरंच लहानपण रम्य असतं, हे बरोबर आहे. पण कसं असतं, प्रत्येक वेळेला निसर्गचक्र आहे आणि परिवर्तन होणं, बदल होणं हा निसर्गाचाच नियम आहे. आणि आपण पण एक निसर्गाचे भागच आहोत. कारण निसर्गामध्ये जी प्रक्रिया आहे तीच आपल्यामध्ये आहे. आपण आणि निसर्ग भिन्न नाही. निसर्गामधल्या वाढीमध्ये आणि आपल्या वाढीमध्ये काहीच फरक ठेवलेला नाही परमेश्वराने. मग ही वाढ होत असताना आपण केव्हा बालपणातनं थोडंसं वर सरकतो पुढं, ही ज्याच्या त्याला कळायची सुद्धा योजना परमेश्वराने आखून दिली. आणि त्या गोष्टीसाठी आपल्याला पुढं जाऊन, जेव्हा मानसिक विकारावरचे शास्त्रज्ञांनी खूप त्याच्यावर प्रयत्न केला, तेव्हा त्यांना असं दिसून आलं की एक ठराविक वय आहे की बालपण संपतंय पण अजून प्रौढावस्था पण आलेली नाही आहे. मग ही काय गडबड आहे मधली. मग त्या मुलींसाठी हा जो टप्पा आहे त्याला किशोर वय असं म्हटलं जातं. त्यालाच आपण पौगंडावस्था म्हणतो, त्यालाच इंग्लिशमध्ये ॲडोलसंट असं म्हणतात. फार पूर्वी ज्या वेळेला आम्ही किशोर वयाबद्दल बोलायचो त्यावेळेला आमचा वयोगट फार मजेशीर होता. रोज बदलतं आहे शास्त्र. त्यावेळेला आम्ही मुलींना मजेने सांगायचो की तुम्ही 13 ते 19 पर्यंत जेव्हा इंग्लिश अंक मोजता त्यावेळेला तुम्हाला काय येतं, शेवटी 13. 14ला काय म्हणतात मी, 14. 15, आता 16, 16, 17, 18 आणि 19 झालं 19. सगळ्यामध्ये शेवटी तुम्ही टीन पर्यंत आला. म्हणजे तुम्ही टीनर्स असं म्हणायचे त्यांना गमतीने. पण पुढं काय झालं आहे, WHO हे लक्षात आणलं आहे की मुलींच्यामध्ये अथवा मुलांच्यामध्ये हा जो प्रकार आहे तो फार अलीकडं आला आहे. म्हणजे सर्वसाधारण आता त्याची व्याख्या थोडी बदलली,
पूर्वी म्हणायचे 13च्या पुढं, पण आता साधारण 10-12 वर्षापासून हा कालावधी 20 वर्षापर्यंतचा 21 वर्षापर्यंतचा धरलेला आहे. त्याचं कारण पण तेच आहे, कारण आपण समाजात बघतो लवकर आईवडिलांना सुद्धा नको वाटते आपली मुलगी एवढी मोठी झालेली लगेच, पण ती होतीये त्याला पर्याय नाही आहे. मी असे पण पालक बघितलेत की ज्या मुलींना पिरियड आला म्हणून मुलीचे वडील दवाखान्यात येऊन माझ्यापाशी रडले. वाईट वाटलं मला, पण त्याला आपण काही करू शकत नाही, कारण ही जीवनशैली फास्ट आहे, सध्याचं युग फास्ट आहे सगळं. मग तुम्ही म्हणाल ह्या एजमध्ये एवढं होतं आहे काय नेमकं, तर तुम्ही लक्षात ठेवा, नेहमी प्रवास करता, रेल्वेने जाता येता, जंक्शनच्या ठिकाणी एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर जर चालली गाडी रेल्वेची, तर एक ठराविक विशिष्ट खडखड खडखड ऐकू येते आणि मग गाडी आपल्या आपल्या पदाला जाते. मग तसंच आता तुमचा ट्रॅक बदलला, तुमचा ट्रॅक आता बालपणाकडनं तरुणावस्थेकडं प्रौढावस्थेकडं जाणार आहे, पण त्यावेळेला ही घडघड धडधड थोडी होणारच आहे. पण त्याला आपण कसं सामोरं जायचं, आणि ह्याचं शिक्षण म्हणजेच तुम्हाला आत्ता मी सांगायला लागले ते मानसिक आरोग्य जर नीट असेल तर ही खडखड तुम्हाला कमी जाणवेल, जाणवणार आहे. त्याला तोंड देण्यासाठी आपण तयार पाहिजे. आता मानसिक आरोग्याचा सुरुवातीला विचार करताना ज्या ज्या वेळेला एखादं मुलगी आता 12-10 वर्षानंतर वाढायला लागते, तर आपल्याला स्त्रीत्व हे निसर्गाने दिलेलं मुलींसाठीचं आपल्यासाठीचं फार मोठं वरदान आहे, निसर्गाची आपल्याला भेट आहे. पण निसर्ग त्याच्या कामात गुंतलेला असतो, कारण त्या निसर्गाला तुम्हाला मुलीतनं आता तुम्हाला मातृत्वाची एक पदवी देण्यासाठी तयार करायचं असतं. तुम्हाला बाहेर जायचं असलं तर थोडं तयार व्हावं लागतं, इथं तर जीवनाच्या प्रवासात मोठं तयार व्हायचं आहे. मग ही तयारी कशी होते, तर ती मुलगी ज्या ज्या वेळेला वाढायला लागते त्यावेळे तिच्यामध्ये आतमध्ये असणाऱ्या अंतःस्रावी ग्रंथींची वाढ सुरू होते. तुम्ही म्हणाल ह्या वाढीचा नेमका आरोग्याशी कसा संबंध येतो, तर तुम्ही लक्षात ठेवा, आपल्याला मी कोण आहे ही जी ओळख असते आपली सर्वांची, ती कशावरनं असते, तर आपलं बिहेवियर कसं आहे, माझा एक वागण्याचा क्लास काय आहे, माझ्या आजूबाजूला कोण लोक आहेत, ह्याच्यावरनं आपण मी पण ओळखतो. मी अशी आहे, मी तसं करते, मला हे आवडत नाही, मी आज शाळेला जाणार नाही. हे तुमचे मीचे जे वाक्य आहेत त्यातला मी कोण असतो, तर त्यातला मी म्हणजेच तुमचा ब्रेन बोलत असतो. आता मेंदू जेवढा ह्याच्यामध्ये पार्ट आहे तो अतिशय ॲक्टिवेट पार्ट आहे, मोठा एनर्जीचा स्रोत आहे शरीरातला. आता थोडक्यामध्ये तुम्हाला फार मोठी ॲनाटॉमी ब्रेनची वगैरे सांगत बसत नाही, पण थोडक्यात लक्षात ठेवा, अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया असणारा हा आपल्या सर्वांचा मेंदू, ज्याच्यावर आजही अजून संशोधन सुरू आहे. तर योजना काय असते त्याच्यामध्ये, शास्त्रीय भाषेमध्ये थोडे थोडे छोटे छोटे लहान आकाराचे भरपूर न्यूरॉन्स असतात. न्यूरॉन्स शब्द तुम्ही ऐकता, तुम्हाला सायन्स माहिती आहे सगळं. असे अनेक कोट्यावधी न्यूरॉन्स सगळे एकत्र, न्यूरॉन्सचं जाळं म्हणजे आपला मेंदू आहे. आणि ह्या मेंदूमध्ये ह्या न्यूरॉन्सना काम काय असतं, तर त्यांच्यामध्ये एक प्रकारची केमिकल ऊर्जा येऊन ते ॲक्टिवेट राहिले पाहिजे, त्यांनी एकमेकांना संदेश दिला पाहिजे, त्यांचा एकमेकाशी संवाद झाला पाहिजे. मग एवढ्या जर न्यूरॉन्सचा संवाद व्हायचा असेल तर त्यांनी एकमेकाला सांभाळलं पाहिजे आणि एकमेकाच्या बरोबर गेलं पाहिजे. जेव्हा हे न्यूरॉन्स हातात हात घालून चालायला लागतात त्यावेळेला निश्चितच त्यांना काही ठिकाणी बराच अनुभव गोळा करावा लागतो, आणि हा जो अनुभव आपण गोळा करतो त्यालाच दळणवळण किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही चेतासंस्था जी शिकता त्याच्यामध्ये ह्या न्यूरॉन्सचं काम जास्त असतं. असं म्हणतात की जेवढे न्यूरॉन्स जास्त तेवढी ती व्यक्ती अतिशय बुद्धिमान किंवा प्रगल्भ जास्त. आता न्यूरॉन्सची जी कामं असतात त्यामध्ये ते कोरडे राहत नाही, त्यांच्याकरता काही एक जैविक रसायन असे काही स्त्राव तयार होतात, उत्पन्न होतात, की त्या स्त्रावामार्फत त्यांचं हे दळणवळण चालू असतं. उदाहरणार्थ मेंदूचं काम काय आहे की जुन्या सगळ्या आठवणी कलेक्शन करणं, तो आपला एक बॉक्स आहे तो आठवणीचा, जुन्या चांगल्या वाईट अनुभव आठवणी आणि पुढं कसं चालायचं हे शिक्षण हे कायम मेंदू देत राहतो आपल्याला. तर तुम्ही असं म्हणाल की या स्त्रावांचा आपल्याला काय उपयोग होतो, तर ही जी मेंदूतनं स्त्रवणारे जे स्त्राव आहेत, तर तुम्ही नावं ऐकता बरेच वेळेला, डॉक्टरी भाषेमध्ये डोपामिन, सेरोटिनिन, दुसऱ्या महत्त्वाचं म्हणजे नॉरॲड्रिनलिन, किंवा अजून एक प्रकारच्या स्त्रावाचं कॉर्टिसॉल, असे अनेक प्रकारचे स्त्राव मेंदूवाटे स्त्रवत असतात. पण ज्या वेळेला हे स्त्राव बाहेर येतात ते कशामुळे येतात आणि आपल्यालाच येतात का, नव्हे, हे सगळ्यांना येतात, पुरुष स्त्री लहान मुलं म्हातारी माणसं, आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत. पण या स्त्रावांचा जर असमतोल झाला शरीरामध्ये तर 100% आपल्यामध्ये बारीक बिघाड सुरू होतो.
पण हा आपण लक्षात घेत नाही. ज्या वेळेला तुम्ही तरुणावस्थेमध्ये जाता त्यावेळेला हे डोपामिन आणि सेरोटोनिन, 2 नावं लक्षात ठेवा. सेरोटोनिन हे हॅपी हार्मोन्स म्हणतात. म्हणजे तुम्हाला लक्षात आहे का, एखाद्या वेळेला आपण खूपच आनंदी असतो, इतकं आनंदी आणि उत्साही की लोक म्हणतात काय झालं आज हिला एवढं खूप आनंदी आहे. आणि एखाद्या दिवशी तुम्ही खूप उदास असता, काय कारण आहे सांगता येत नाही म्हणता. किंवा ज्या वेळेला तुम्हाला कुठं पिकनिकला बाहेर जायचं तर त्या दिवशीची तुमची एनर्जी जी असती ती दुसऱ्या दिवशी क्लासला टेस्टला येताना नसती, कमी होते आपोआपच. त्यामुळं उदास राहणं किंवा अतिउत्साही राहणं हे जे आपल्याकडनं घडतं ते आपण घडवत नसून आपल्या मेंदूमधल्या स्त्रावांवर हे अवलंबून असतं. मग हे जे स्त्राव आहेत त्याचं असंतुलन जर झालं आणि ते वेळीच बारीक बारीक गोष्टीमध्ये पण हिंट देऊन जातं आपल्याला. कशा गोष्टी असतात बघा, तुमच्यातले हे सेरोटोनिन, डोपामिन, हे हॅपी हार्मोन्स जे मी म्हटलं तुम्हाला, हे ज्या वेळेला स्त्रवतात त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये नकळत होणाऱ्या बदलामुळं तिथं आपले भावनिक बंध किंवा इमोशन्स सुरू व्हायला लागतात. आता इमोशनल तुम्ही कधी होता किंवा इमोशन्सची ही सुरुवात आहे नकळत, आणि ही तुमच्यामध्ये प्रगट कशी होते तर जेव्हा लहानपणी असताना तुम्ही 3री-4थीपर्यंत आईवडील आणेल ते कपडे घालण्यात आनंद मानत होता, आईवडिलांनी आणून दिलेलं गिफ्ट तुम्हाला आवडत होतं. पण आता काय व्हायला लागतं, थोडा बदल, हे नाही मला आवडलं, मला दुसरं आणायचं आहे, हे नकळत म्हणून जाता. किंवा शाळेत जात असताना फार तयारी करावी लागायची नाही, 10 मिनिटात जायचा, आता तास झालं तरी तुमचं उरकत नाही. म्हणजे काय व्हायला लागतं, का उरकत नाही तर तुमच्यामध्ये असणारा जो बदल आहे शारीरिक, तुम्हाला ते ॲक्सेप्ट झालेलं नसतो अजून, त्याला तुम्ही सहज झालेला नसता. आणि हे जे बदल सुरू होतात त्याच वेळेला ही गोंधळलेली मनस्थिती चालू होती. आणि ज्या वेळेला हे हार्मोन्स बाहेर यायला लागतात त्यावेळेला थोडी थोडी मानसिकता बदलायला लागते. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल असा वाटायला लागतो की आपल्याला काही एका मायवी जगात गेल्यासारखं वाटतं, वेगळ्या गोष्टीचा आनंद वाटतो जे आपल्या हातात नाही. उदाहरणार्थ फिल्म स्टार लोकांचंच आयुष्य आयडियल कसं आहे, त्यांची श्रीमंती कशी आहे, मग आपण असं नाही का, हे आपोआप मनामध्ये द्विधा किंवा संभ्रमावस्था यायला लागते. आणि ह्या संभ्रमेलाच लक्षात घालून ज्या वेळेला मुलींच्यामध्ये हे मानसिक बदल होतात त्यावेळेला त्यांच्या ह्या मानसिकतेमुळेच कदाचित त्या काही वेळेला थोडंसं जर आईवडिलांनी काही बोललं चांगल्या गोष्टीसाठी तर त्याचा राग मानून घेतात आणि त्यांना असं उलटं वाटायला लागतं की ते बाहेरचे लोक माझे मित्र आहेत पण माझे आईवडील माझे शत्रू आहेत. पण ह्या मार्गाच्या वेळेला जसं म्हणतो ना आपण, जेव्हा पाण्याचा फ्लो खूप मोठा आहे, स्रोत आहे, तेव्हा त्याला आपल्याला अडवायचं जमलं पाहिजे, त्याचा उपयोग चांगला करायचा आला पाहिजे. सुंदर सांगितलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, पाणी जातं त्याच्या वाटेने, पण त्याला जर तुम्ही वळण बरोबर दिलं तर ते उत्तमरित्या झाडाची वाढ करतं. आता तुमच्यामध्ये हे संस्कारांनी जर बाण घालून तुम्हाला वेळीच आम्ही चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्गावर नेलं तर सर म्हटल्याप्रमाणे तुमच्यामधूनच आज डॉक्टर, इंजिनियर, IAS अशा मोठ्या पदावरच्या सर्व मोठ्या प्रमाणामध्ये तयार होणारा तुमची पिढी आहे. तर या कारणामुळं ही मानसिकता कशी बदलेल आणि मानसिक आरोग्य, आणि थोडक्यात एक आहे, लोकांना तुम्हाला मानसिक काही झालं आहे म्हणलं की गाडी बिघडते, म्हणजे होत असतं पण मानायला तयार नसतं की मला मानसिक काही झालं नाही, हे मुली म्हणत असतात. आणि दुसरं म्हणजे पालकांना त्याहून आवडत नसतं, कारण पालकांना वाटतं की आपल्या मुलीवर असा काहीतरी प्रभाव जर पडला मानसिकतेचा तर पुढं तिचं कसं होईल, त्यामुळे ते पण लपतात. पण थोडीशी चिडचिड होणं किंवा आईवडिलांचं न ऐकणं किंवा एखादं काम करूसं न वाटणं, आणि महत्त्वाचं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जाणं. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे तुमच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही फार गडबडीत असता. म्हणजे थोडक्यात काय आहे की तुमची ही जी अवस्था आहे बेचैनीची किंवा जी जास्त मुवमेंटची, तर त्याला स्थिरता येण्याच्या दृष्टीने हेच वय बरोबर आहे. मानसिक रोग म्हणजे असा झाला आहे असं कुठं कपाळावर लिहून कुणाकडून येत नाही. आणि लोकांच्यामध्ये मानसिक रोगाबद्दल इतके गैरसमज आहेत की तो म्हणजे वेड्यांचा आजार, तो डॉक्टर म्हणजे वेड्यांचा. वेडा किंवा ह्या आजारापोटी, वेडा ह्या शब्दापोटीच कुठल्याही मानसिक तज्ज्ञांकडं लहान अवस्थेमध्ये सिम्पटम्स असताना कुणीच जात नाही. पण हे सिम्पटम्स ओळखायला घरच्यांना येऊ शकतात, पालकांना येऊ शकतात की नेहमी खूप अभ्यास करणारी मुलगी आज लक्ष देत नाही आहे, किंवा सगळ्यात मिसळणारी मुलगी एकटी बसली आहे, डबा खात नाही आहे, तिला काम करावंसं वाटत नाही आहे. तेव्हा ओळखा की मानसिक असंतुलन म्हणण्यापेक्षा ह्या स्त्रावाचं असंतुलन झालं आहे. स्त्राव असंतुलन झाले तर त्याचा संतुलितता करण्यासाठी लगेच औषध पाण्यापेक्षा ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कळल्या पाहिजेत त्या महत्त्वाच्या गोष्टी अशा की सगळ्यात पहिला आणि मोठा महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्वतःवर प्रेम पाहिजे आणि विश्वास पाहिजे. यू शुड बी रिस्पेक्ट ऑफ युअर सेल्फ, यू शुड लव्ह युअर सेल्फ. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तेव्हाच जगावर करू शकाल. त्यामुळं
प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःच्यावर प्रेम करायचं शिका. त्यामुळं काय होणार आहे, तुम्हाला स्वतःबद्दलची काळजी आणि आस्था निर्माण होईल आणि त्याच वेळेला तुम्ही तुमच्या शरीराचं योग्य भरण पोषण करू शकाल. ज्या ज्या वेळेला हा विषय येतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. आत्मविश्वास ही प्रगतीची पहिली खूण म्हणतात. आत्मविश्वास, दृढ निश्चय कुठल्याही गोष्टीचा हा तुमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. आजकाल काय झालं आहे, हे तांत्रिकीकरण, संगणक युग आणि मध्ये झालेल्या कोविडच्या 2 लाटा यामुळं मुलांना काय संपूर्ण समाजालाच एकटं पाडलं आहे. आपण म्हणतो खूप प्रगती झाली आहे, पण काय झालं आहे, लोक बाह्यांगाने जवळ आहेत पण अंतरांगाने दूर आहेत. जवळ राहणारे आईवडील मुलांना हॅपी बर्थडेचे मेसेज पाठवतात. पूर्वी असं कधी होतं का? नाही. त्यामुळं हा जो बदलणारा ट्रेंड आहे हाच या सगळ्याला कारणीभूत आहे, ह्या स्रावांसाठी. मग त्याकरता आपल्याला थोडं त्याच्यापासून लांब गेलं पाहिजे आणि लांब जात असताना आपण कशात तरी गुंतलो पाहिजे. एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्हाला मोशन असं म्हणतात की इमोशन कंट्रोल करायचं असेल तर मोशनमध्ये राहा. काढून टाका. म्हणजे इमोशन कंट्रोल करायचं आहे तर मोशनमध्ये राहा. म्हणजे सतत फिजिकली एक्झरसाईज तुमचे झाले पाहिजेत. एक्झरसाईज हा अगदी महत्त्वाचा विषय आहे की ज्याच्यामुळे हे सेरोटोनिन वाढू शकतं बॉडीतलं आणि त्यामुळे तुम्हाला खेळाचं महत्त्व कळलं पाहिजे, मेडिटेशनचं महत्त्व कळलं पाहिजे. पुरेशी झोप. आता झोपेसाठी सुद्धा अंतःस्राव मेंदूतून मेलाटोनिन नावाचं एक स्त्राव किंवा सिक्रिशन जैविक रसायन बाहेर पडतं. आताच्या काळात झाले दिवस आणि रात्र ही परमेश्वराने ठरवली पण आपण बदलली. नाईट ड्युटी करणाऱ्यांना दिवसा रात्र वाटते आणि त्या रात्रीचा फायदा म्हणून ते रात्रीची कामं दिवसा करतात. हे जे उलटं चक्र चाललंय त्यामुळं लोकांना अनेक मानसिक विकाराला तोंड द्यावं लागायला लागलं. आपल्या भाषेमध्ये तुम्ही जर योग्य पुरेसा बॅलन्स डाएट, सर आता म्हटल्याप्रमाणे कुरकुरे वडे भेळ एवढं खाऊन थांबायचं नाही तर सेरोटोनिन तयार करण्याकरता हाय प्रोटीन डाएट, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, त्याचप्रमाणे दूध ग्लासभर, सर्व प्रकारची फळं या जर पदार्थांचा समावेश केला तर तुम्हाला ब्रेनचं टॉनिक, म्हणजे ब्रेनसाठी काय टॉनिक असेल तर वेगळं टॉनिक नाही आहे. तुमचा योग्य आहार असला पाहिजे, पुरेशी झोप असली पाहिजे. सगळ्यात पहिलं की पुरेशी झोप घेणं हे सुद्धा मेंदूसाठी अतिशय आवश्यक घटक आहे. त्याच्यानंतर नुसतं झोप नाही, एक्झरसाईज आणि त्याच्याही पुढं जाऊन मेडिटेशन, योगा आणि त्याही पुढं जाऊन तुम्हाला जर वाटलं की मला ह्यातलं काही नको वाटतंय करायला तर सोपं करा. आनंदी राहत असताना तुम्हाला काय आवडतं, आज कुणाशी गप्पा मारल्या तर बरं वाटतं. आपला क्वालिटी टाईम आपल्या मित्रमैत्रिणींना द्या, त्यांच्याशी 4 गोष्टी शेअर करा चांगल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संगत छान ठेवा. सद्विचार संगत तुम्हीच लिहिलेले आहेत, हे आपले गुरु आहेत. आपण चांगल्या संगतीने पुढं जाऊ शकतो. नेहमीच लक्षात ठेवा, डोपामिन रिलीज करतं तर त्याच्या 2 पद्धती आहेत. ते काय होतं, फास्ट रिलीज होतं आणि फास्ट थांबतं. तर ते असतं ते विकृत असतं, ते चांगलं नसतं. आणि आता हे आपण मोबाईल ॲप वगैरे बघतो, गेम्स म्हणता, स्क्रोल करता, रील्स बघता किंवा नेटफ्लिक्स, याकडं जे डोपामिनचे यूज आहे तो ह्या ट्रॅकचा आहे की जो फास्ट वर चढवतो पण फास्ट खाली येतो. पण त्या मायावी दुनिये गेल्यामुळं आपल्याला परत तेच करावंसं वाटतं. तर डोपामिन हे काही नशा जादू वगैरे काही नाही. डोपामिन आपला स्त्राव आहे पण तो नियंत्रित करण्यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या डोपामिनची जी गरज आहे, सेरोटोनिनची गरज आहे, ही भागवण्यासाठी आहारही योग्य पाहिजे, मेडिटेशन पाहिजे, योगा, एक्झरसाईज, आपली जी कृती आहे, कर्तव्यनिष्ठता म्हणतो, आपलं गोल काय, आपलं एम काय, ह्याच्यावर कायम लक्ष दिलं पाहिजे. आणि आपला क्वालिटी टाईम हा सतत मोबाईल बघण्यात घालवण्यापेक्षा त्यात कसं होतं, 2 पोस्ट चांगल्या बघतो, एक अतिशय इमोशनल येते आणि तुमच्याकडे काय झालं असतं, हे इमोशनल मार्ग आत्ताचा आहे ना तो जास्त भयंकर मोठा काळ लादलेला आहे की काही मुलींना लगेच त्यामध्ये मी असं बघते की ती बघत 2 मिनटं जोरात हसतील की 2 मिनटात लगेच डोळ्यात त्यांच्या पाणी येईल. म्हणजे इतके इमोशन्स तुम्ही त्या रीलवर स्क्रोल करण्यात घालवू नका. ते विनाकारण वेस्टेज ऑफ टाईम आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःला, आता नवीन एक ट्रेंड निघतोय की तुम्हाला ह्या डोपामिनला डिटॉक्स करता येतं. डिटॉक्स म्हणजे काढून टाकणं, एखादी गोष्ट शरीरातनं काढून टाकायची. तुम्हाला वाटलं की मला मोबाईलचं डिटॉक्स क्लीन करायचं आहे तर त्यासाठी तुमचा जो चांगला टाईम आहे तो चांगल्या गोष्टीमध्ये घालवा. चांगली, आता आपल्याकडं हिंदू धर्मामध्ये किती चांगल्या प्रकारचे ग्रंथ आहेत. फार समजलं नाही तर मनाचे श्लोक आहे की ज्यांनी आज 700 वर्ष होऊन गेली तरी मनाच्या श्लोकाचा जो काही स्थान आहे समाजातलं ते आढळ का राहिलं आहे. कारण समर्थांना माहीत होतं की सगळं बदलेल पण मन बदलण्यासाठी आत्ता मी लिहिलेलंच उपयोग आहे. कारण मनालाच त्यांनी सगळं संबोधलं आहे आणि तुमचं तेच आहे की तुमचं हट्टी मन तुम्हाला ते करायला प्रवृत्त करतं.
तुम्हाला नको वाटलं तरी मन म्हणतं. आता उदाहरणार्थ तुम्हाला एखादी गोष्ट नको म्हटलं की हमखास ती करावीशीच वाटते, बरोबर आहे ना? उलटं एकदम. आणि ह्याच्याबद्दल एक छान गोष्ट आहे छोटी, ती तुम्हाला सांगते अगदी गंमतशीर, की एक नवरा बायको छोट्या मुलाला घेऊन बागेत जातात फिरायला आणि नेहमीप्रमाणे दोघांचेही मोबाईल ऑन असतात आणि एक जण एका दिशेला एक जण एका दिशेला जायला लागतात. त्यांच्या गप्पा चालू होतात आणि बऱ्याच वेळाने दोघांच्याही लक्षात येतं की आपलं मूल कुठे आहे. मग तो तिला विचारतो, कुठे आहे तो छोटा? ती म्हणते, तुमच्याबरोबर आहे का? नाही, माझ्याबरोबर नाही. मग तो कुठं गेला? मग ती वही रडायला लागती की आता मुलगा हरवला माझा, आता एवढ्या बागेत कुठं शोधणार मी. पण तेवढ्यामध्ये तिचे जे मिस्टर असतात, तो थोडा मानसिक शास्त्रज्ञ असतो, अभ्यास करणारा. तो एकच प्रश्न विचारतो. तो म्हणतो फक्त की त्याला तू कुठं जाऊ नकोस म्हणून सांगितलं. ती म्हणते, मी फक्त त्याला पलीकडं विहीर आहे आणि तिकडं जाऊ नको म्हणून. चल म्हटला, विहिरीपाशीच तो आहे. आणि जाऊन बघितलं तर विहिरीपाशीच तो मुलगा होता. थोडक्यात काय आहे की जे नको करू म्हणतो ते करण्याची मनाची आदत आहे, सवय आहे. तर त्याच्यासाठी संस्कार सदाचाराने आपल्या मनाला वळण देण्याचं काम म्हणजेच आध्यात्मिक आरोग्य आहे. आध्यात्मिक आरोग्य म्हणजे काही तुम्हाला जपमाळा घेऊन बसायचं नाही, पोथी पुराण वाचायचं नाही, सोवळ्या वेळात स्वयंपाक करायचा नाही. पण अध्यात्म या शब्दाचाच अर्थ आहे की समाजाबरोबर आपलं स्वतःचं वेलबिंग पाहणं. मी चांगली आहे, माझ्यामुळे दुसरे कसे चांगले राहतील, त्यांच्या डोळ्यातला आनंद पाहून मी कसं खुश होईल, किंवा त्यांना दुःख झालं तर मला पण हळहळ कशी वाटेल. हे जेव्हा तुमच्या मनात रुजणी होती त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने आध्यात्मिक आयुष्य जगत असता. आणि एक लक्षात ठेवा, मानसिक आरोग्य हे आध्यात्मिक आणि सामाजिक आयुष्यावर अवलंबून आहे. कारण अध्यात्मामध्ये हेच सांगितलं आहे की तुम्ही प्रत्येकाचं वेलबिंग पहा, सगळ्यांना चांगलं वाटतंय का नाही बघा. विनोबांनी फार छोट्या शब्दात छान सांगितलं आहे की विनोबा म्हणतात की माझ्याकडे 2 भाकरी आहेत. किती? 2 भाकरी आहेत. जर दोन्हीच्या दोन्ही मी खाल्ल्या तर ती माझी प्रकृती आहे, बरोबर आहे. मला भूक लागली, मी 2 भाकरी खाल्ल्या, ही प्रकृती झाली. पण मला भूक लागली आहे, 2 खाऊन अजून दुसऱ्याची 1 खाल्ली, ती झाली विकृती. म्हणजे हा विकृत गुणधर्म आहे. आणि पुढं फार सुंदर शब्दात त्याने सांगितलं की माझ्या 2 भाकरीतली जर 1 भाकरी मी ज्याला भूक लागली आहे त्याला दिली तर ती माझी संस्कृती होईल. थोडक्यात लक्षात ठेवा, आपल्याला संस्कृती सामाजिक जपणं हे चांगल्या पद्धतीने समाजामध्ये जर राहायचं असेल तर आत्तापासून हा सामाजिक निरोगिता किंवा आध्यात्मिक निरोगिता ही आपण अंगी बाळगली पाहिजे. कारण हे गुण एकदम आकाशातनं पडत नाही, ह्याला हळूहळू कॉन्क्रीट देऊन तयार करावं लागतं. आणि ही सुरुवात घरापासून, शाळेपासून आपल्याला शेवटपर्यंत पुरेशी असते. घरामध्ये आपण वाडवडिलांचा मान ठेवणं. आणि एक लक्षात ठेवा, तुमच्या मनात जेव्हा चिडचिड होते तेव्हा तुम्ही स्वतःचं नुकसान करता. आता मी सांगते, तुम्ही आईवर ओरडलात, चिडलात, तर त्या चिडलेल्या काळात तयार झालेलं जे कॉर्टिसॉल नावाचं स्त्राव आहे तो तुम्हाला चिडचिड करायला कारणीभूत ठरतो. आणि उपयोग काय होईल? तुमचा स्त्राव वाढल्यामुळे तुमची चिडचिड वाढेल, तुमचं हायर थिंकिंग होईल, तुम्ही हायपर व्हाल. म्हणजे ह्याच्यामुळं त्रास तुम्हाला स्वतःलाच होणार आहे. आपला शारीरिक त्रास टाळायचा असेल तर आपण अतिशय शांत पद्धतीनं मोठ्या लोकांचा सन्मान, आदर, संस्कृती जपून आपण समाजामध्ये माझ्या वर्तनामुळे काही होणार नाही ना हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही सवय आत्ताच लागली पाहिजे, कारण ह्या वयालाच तुम्हाला या सर्व गोष्टींची गरज असते. कारण फार मोठं झाल्यावर ही शिकवण्याची गोष्ट नाही, किंवा अगदी लहान 5वीतल्या 4-5 वर्षाच्या मुलाला हे काय कळणार आहे, काहीच कळू शकत नाही. पण आज तुम्हाला हे रोजच्या रोज आयुष्यामध्ये येणारे प्रसंग आहेत आणि तिथं तुमची मानसिकता तयार होते. मानसिक निरोगिता या शब्दाचाच अर्थ आहे की लोकांचं, माझं आणि त्याचबरोबर समाजाचं भलं होताना पाहण्याचा माझा दृष्टिकोन पाहिजे आणि मी त्याच्यामध्ये आनंदी राहिलं पाहिजे. तेव्हा ही मानसिकता आपल्याला मिळवायची असेल तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे थोडं तरी का होईना स्पेस द्या. स्वतःच्या छंद जोपासा. कुणाला गाणी ऐकायला आवडतं, कुणाला नृत्य करायला आवडतं, कुणाला भरतकाम, पेंटिंग, स्वतःचे काय हॉबीज आहेत, कुणाला गाणी ऐकायला आवडतं. आपला स्वतःचं आवडीचं जेव्हा आपण काम करतो त्यावेळेला बरोबर सेरोटोनिन लेवल वर जाते म्हणतात. आणि घरच्या घरी आपण खुश राहू शकतो. त्या हार्मोन्सलाच म्हणलं आहे तसं हॅपी हार्मोन्स, म्हणजे तुम्हाला आनंदी करतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे काही जणांना स्वयंपाक करताना सुद्धा आनंद होतो, मग तेव्हा सेरोटोनिन तयारच होतं. किंवा दुसरा एक मोठा सोर्स आहे की स्वच्छता आणि प्रकाशामध्ये सेरोटोनिन जमतं. तर सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये तुम्ही बसलात तर डी विटॅमिनसाठी डॉक्टर नेहमी तुम्हाला सांगतात कोवळ्या उन्हात बसा. पण कोवळ्या उन्हामध्ये ही पॉवर आहे की ते सेरोटोनिनसुद्धा वाढवतं.
म्हणून सकाळच्या वेळेला कोवळवून तुम्हाला शरीराला लागलं पाहिजे. आणि आजकाल आमच्याकडे येणारे जे पेशंट्स आहेत ते 90% त्यांचा वेळ AC मध्ये गेलेला असतो, त्यामुळे त्यांच्यामध्ये डी कमी आणि त्यांची मानसिकता पण तशीच निगेटिव्हिटीची झालेली असते. ही मानसिकता मिळवायची असेल तर तुम्ही स्वतःला निसर्गाशी ओपन करा, निसर्गाशी मैत्री करा, निसर्गाचा ऐका. शेवटी निसर्गाबरोबर जा तुमचा घालवलेला अमूल्य वेळ तुम्हाला आनंदी उत्साही करण्यामध्ये खूप बदल देणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, आपल्याला लागणारी ऊर्जा ही शारीरिक आहे तशी मानसिकही आहे. आणि ही ऊर्जेचा स्रोत हा फार मोठा आहे. हा स्रोत आपल्याला पेलवणार देखील नाही. असं म्हणतात की ही जी ऊर्जा तयार होते आतमध्ये ब्रेनमध्ये, तिच्यामध्ये 40 वॅटचा बल्ब लागू शकेल इतकी एनर्जी असते. मग आपण ती एनर्जी सद्मार्गी लावली तर आपल्या पुढच्या भविष्याच्या दृष्टीने आपण फार मोठा आपल्या स्वतःमध्ये आमूलाग्र बदल करत आहोत. मला मोबाईल वापरू नये ह्या मताची मी नाही. योग्य कारणासाठी आता अभ्यास तुमचे मोबाईलवर खूप झाले, पण त्यातनं आपल्याला एखादा दिवस सुट्टी नको का, उपास सुद्धा का करायचा? खूप सारखं खाल्लेलं आहे म्हणून नाही, तर एक दिवशी का होईना आपल्या मनाला काहीतरी निश्चय झाला पाहिजे की आज मला हे नाही खाल्लं तर चालतंय. उपास म्हणजे काही मागासवर्गीयाचं फॅड किंवा काय आधुनिक मुलींनी करू नये हा विषय नाही आहे. उपवास म्हणजे तुमच्या मनावर निग्रह किती आहे, तुमचा स्वतःवर स्वतःचा कंट्रोल किती आहे हे पाहण्यासाठीची समाजात झालेली एक छोटी झलक आहे. म्हणजे उपास करा असं नाही, करू नका असं नाही, फॅडिस्टपणाने करा असं बिलकुल नाही, पण तुमचा निग्रह होतो का मनाचा? आमची गोष्ट दिसली तर मला चालतंय असं तुम्ही मनाला कधी ठणकवाल किंवा तुम्हाला कधी निग्रह करता येईल? मनाचा निग्रह आणि विवेक हा जर असेल आयुष्यात तर तुमचं आयुष्य अतिशय यशस्वी होऊ शकतं. मन आणि आत्ता मी सांगितल्याप्रमाणे सामाजिक जबाबदाऱ्या, त्याचप्रमाणे ही आध्यात्मिक उन्नती, हा सगळा मार्ग आपल्या जवळनं नवे नवे आपल्यातून जातो. ह्याच्यासाठी मला एक अजून छोटी सांगते गोष्ट तुम्हाला. एकदा नारद मुनी स्वर्गात फिरत असताना परमेश्वराने सांगितलं की मला फार कंटाळा आला स्वर्गात त्या अप्सरांत तिथंच राहायचं सारखं, मला एकदा भूतलावावर फिरायचं आहे, माझ्यासाठी जागा बघ. म्हणजे नारद जागा बघायला शोधात पूर्ण भ्रमण करायला आले पृथ्वी तलावावर. आणि त्यांनी पृथ्वी तलाव इतके फेऱ्या मारल्या, पण दररोज गेले की ते सांगायचे परमेश्वराला की आता इथं जागा नाही आहे. शेवटी एके दिवशी परमेश्वर म्हणतात, अरे नारदा तुला माझ्यासाठी एवढी जागा पाहता येत नाही आहे का? मग तुझा उपयोग काय भूतलावर जाऊ? मग तो म्हणतो नाही, आता मी बघून येतो आणि तुम्हाला सांगतो. तर गमतीशीर गोष्ट असली तरी अतिशय महत्त्वाची आहे की नारदांनी सांगितलं त्यावेळेस परमेश्वरांना की तुमच्यासाठी जी जागा मी शोधली आहे ती अशी आहे की ज्याच्याजवळ दिली आहे तो सुद्धा कदाचित तुम्हाला शोधू शकणार नाही. मग कुठं राहायचं? तर त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रत्येकाच्या हृदयात जाऊन राहा. म्हणजे हृदयात राहिल्यामुळे आपण तेच सध्या करतोय. कारण कलियुगामध्ये सगळेजण बाहेर बघतायत पण स्वतः आतमध्ये बघत नाही. त्यालाच म्हणतात की काखेत कळसा गावाला वळसा. परमेश्वराने सगळी योजना करून दिली आहे, तुम्हाला खुश राहण्याची दिली आहे, तुमच्यावरचं सगळं नियंत्रण करण्याची दिली आहे, सेल्फ केलं आहे सगळं. पण सेल्फ देऊन सुद्धा आपण कोणत्या तरी नको असणाऱ्या गोष्टीच्या आहारी पडून आपल्या आयुष्याचा जो काही पुढचा प्रवास अतिशय विचित्र पद्धतीने करतो आणि पर्यायाने समाजाचा आणि कुटुंबाचा आपण दुःखाला कारणीभूत होतो. हे कदापिही होणं शक्य नाही ज्या वेळेला तुम्ही डोळे समजूतदारपणे प्रत्येक गोष्टीकडे बघाल. ते मला सांगायचा उद्देश मानसिकबद्दलचा एवढाच होता. आणि त्यातनं एक छोटी चतुसूत्री सांगते आणि आपण मानसिक विषय थोडा थांबवू, कारण आपल्याला महत्त्वाच्या विषयावर जे बोलायचं आहे ते तुमच्या शारीरिक बदलाबद्दलचं. तर आता मानसिकतेकरता शेवट येताना तुम्हाला मी दोन मिनटात 2 गोष्टी सांगते की एक चतुसूत्री आहे सची. त्यातला पहिला स आहे समाधान. प्रत्येकाला समाधान पाहिजे असतं. तुम्ही घरचं जेवण करता, एक समाधान पूर्ण टिकणारं, एक क्षणिक टिकणारं, म्हणजे काय थोड्या वेळापुरतं टिकणारं, ह्याला म्हणायचं समाधान. ही पहिली पायरी, बरोबर आहे. त्याच्यानंतरची दुसरी पायरी म्हणजे समतोल, म्हणजे बॅलन्स. तुम्हाला बॅलन्स करता आलं पाहिजे, आयुष्य नेहमी बॅलन्स करता आलं पाहिजे. तिसरी आणि महत्त्वाची पायरी की ज्या पायरीसाठी फार गरज आहे सध्याच्या काळात निदान, तो म्हणजे संयम. आणि चौथी पायरी म्हणजे सभ्यता किंवा संस्कृती. आता तुम्हाला याचं उदाहरण द्यायचं झालं तर आता आम्ही डॉक्टर लोक आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला आधी छोटं उदाहरण देते की डायबिटीस पेशंट असतात पुष्कळ. तुम्हाला माहिती आहे डायबिटीस म्हणजे पेशंटला शुगर झालेली असते. घरात प्रत्येकाच्या एक तरी डायबिटिक पेशंट कुणीतरी असतं, वडील, आई, आजी, आजोबा. तर डायबिटीस लोकांच्यामध्ये सुरुवात करत असताना बघा, आपण रोज साधं जेवण करतो, पण एखाद्या दिवशी सगळ्यांनी गोड खाल्लं की डायबिटिक पेशंटला क्षणिक का होईना एखादा लाडू, एखादी जिलबी खावीशीच वाटते, बरोबर आहे. मग ती खात असताना जर त्याच्या मनात आलं क्षणभर की मी समतोल करीन, आज एक जिलबी खाईन
पण जरा 10 मिनटं जास्तच व्यायाम करीन, तर त्याला अलाउड केलं. पुढं आला संयमाचा विषय. मग मला 1वर बासच हा त्याचा संयम. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादी चांगली गोष्ट अचीव करायची त्यावेळेला तुम्हाला ह्या पायऱ्या चुकून चालणार नाही. तसं तुमच्या वयातसुद्धा तुम्ही नेहमी जर हे समाधान, मी आत्ता म्हटल्याप्रमाणे समतोल आणि संयम ह्याचा उपयोग केला. उदाहरणार्थ काही कठीण प्रसंग आला आहे की आपल्यावर बेतणारा आहे तो, तर क्षणिक समाधानाकडे बघू नका. कायमस्वरूपी समाधान आहे का त्याच्यात मला, ह्याचा विचार करा. समाजाचं काही नुकसान होतं आहे का, कुटुंबाचं काही नुकसान होतं आहे का, ह्याला म्हणायचं समाधान. जर ते क्षणिक नको आणि कायम पाहिजे तर तुमच्या डोक्यामध्ये ही व्याख्या आली पाहिजे. त्याच्यानंतर ह्याचा समतोल गाठता येईल का मला, म्हणजे ह्याचा मध्य काढता येईल का, हा विचार त्यावेळेला करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पुढं जाऊन संयम जर दाखवला तर पुढचे अनर्थ टळू शकतात. नेहमी लक्षात ठेवा, कोणतीही कृती करताना 2 मिनिट थांबा. आनंदाची असली तरी थांबा आणि दुःखाची असली तरी थांबा, कारण हे 3 स तुम्हाला ह्यातनं सोडवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं आपण स्वतःला सावरायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टीचा पुरेपूर फायदा करून घेता आला पाहिजे. थोडक्यात काय आहे, तुम्ही सर्वजण स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. काळजी स्वतःची करा. कुठलीही काळजी डोक्यावर घेऊ नका. आपण त्याच्यासाठी नाही. आणि आपल्या आयुष्याचा शिल्पकार आपण स्वतः आहोत. आपल्या उत्साही वातामुळं, हॅपी राहण्यामुळं आपलं पुढचं आयुष्य चांगलं घडणार आहे. आणि आपल्याला एका चांगल्या मार्गातनं जर जायचं असेल, जीवन प्रवास करायचा असेल, तर ह्या वेळेस आपण या सर्व गोष्टीचा अवलंब केला पाहिजे. क्षणिक संगत उपयोगाची नाही. तुम्हाला जर नको वाटत असेल तर चांगलं वाचन करा. चांगलं वाचन हे अतिशय चांगल्या प्रकारचे गुरु आहेत आपल्या. अतिशय आपल्याला चांगलं वाचन करायची सवय झाली तर आपण कुठं रमतो हे आपल्याला कळत नाही. आणि रोज आपल्याला आपापल्या प्रश्नाची उत्तरं मिळतात. ज्या वेळेला लोकांना काही त्रास झाला त्यातनं मोठं तयार झालं म्हणतात. जसं सिंधुताई सपकाळांचं उदाहरण आहे की त्यांना घरातनं जेव्हा खूप त्रास झाला, पण त्यानंतर त्या बाहेर जे पडल्या ते त्यांना इष्टापत्ती म्हणून त्या आज हजारो लेकरांची माय झाल्या. म्हणजे अडचणी येणार नाही असं मी मुळीच म्हणत नाही. कठीण प्रसंग प्रत्येकावरच येणार आहे, पण ते कठीण प्रसंग आपली संधी आहे. त्याला आध्यात्मिक भाषेमध्ये इष्टापत्ती म्हणतात. एखादी गोष्ट इष्टापत्ती म्हणजे इष्ट म्हणजे चांगली आणि आपत्ती म्हणजे संकट. मग तुम्ही म्हणाल इष्ट म्हणजे चांगलं आणि आपत्ती संकट. मग संकट कसं काय चांगलं, तर ते चांगलं याचा अर्थ त्यातनं ते तुम्हाला पुढं काहीतरी निश्चित एक संधी देत असतं. पण तो विचार करायला आपली मानसिकता झाली पाहिजे. जसं गांधींना रेल्वेच्या डब्यातनं खाली उतरवलं एक ब्लॅक मनुष्य आणि ज्या वेळेला प्लॅटफॉर्मवर सोडलं त्यावेळेचा त्यांना झालेला त्रास बघून नंतर ते महात्मा गांधी झाले. कुठल्याही माणसाला इष्टापत्तीतनंच मोठ्या प्रकारचं यश प्राप्त होतं. त्यामुळे ती माझ्यावर का आली, तो प्रसंग हा विचार न करता त्याला धैर्याने सामोरं जा. कोणतीही गोष्ट टिकत नाही. कुठल्याही गोष्टीचा सारासार विचार करा. बी प्रॅक्टिकल इन लाईफ. बी प्रॅक्टिकल इन लाईफ ऑलवेज. आणि इमोशनल भावनिक बंधामध्ये फार अडकू नका. बी प्रॅक्टिकल याचा अर्थच असा आहे की पूर्ण शहनशाह करा आणि प्रत्येक गोष्टीवर विचार करा. अहो, परमेश्वरांनी विचार करायची आणि हसायची संधी आपल्यालाच दिली आहे. आपण हसतो. गाढव हसलेलं बघितलं आहे का रस्त्याने कधी? नाही. का तर आपल्यामध्ये हसण्याची प्रक्रिया ही फक्त आपल्यातच आहे ना, मानवामध्ये. किंवा काही चांगलं वाचन, सद्विवेक हे कुणात आहे? आपल्यातच आहे. उदाहरणार्थ आता आपण सगळेजण इथं बसलो आहे. कुणाला जाऊ वाटतंय 1 नंबर 2 नंबर, कुणाला जायचं आहे बाहेर बसून, पण आपण उभं राहून इथं काही करणार नाही. कुठली गोष्ट का नाही करणार? हा विवेक आहे तुमच्याकडं, माझ्याकडं. हा फक्त कुणामध्ये आहे? आपल्यामध्ये आहे. आपले जे 4 गुण आहेत त्याच्यामध्ये आहार, भय, मैथून आणि निद्रा याच्यापैकी ह्या सगळ्या गोष्टी जरी सारख्या असल्या तर भय किंवा भीती ही जी आपल्यातली आहे ती माणसाला मानसिक विकाराकडे नेते. ते भयमुक्त व्हा आणि प्रॅक्टिकल राहा. कुठलीही गोष्ट कायम टिकत नसते, कारण हा जो निसर्गाचा खेळ आहे तो बदलणारच आहे. त्यामुळं प्रत्येक पावलावर तुम्ही स्वतः विचारी व्हावं आणि सुसंस्कारी व्हावं. हा यातनं मला मेसेज देणं तुम्हाला फार गरजेचं वाटतं आहे. या विषयाचं तुम्ही 15-20 मिनटं माझ्याकडनं ऐकले लेक्चर. आता आपण काय करू, एक डॉक्टर या पेशामुळं आता आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे वळू आणि तो विषय आहे की शारीरिक आरोग्य. शरीराच्या आरोग्यामध्ये म्हणजे नुसतं निरोगी असणं म्हणजे शारीरिक आरोग्य असं म्हणता येत नाही. तुम्हाला जर बरं नाही वाटलं तर तुम्ही डोकं दुखतंय म्हणता, पोट दुखतंय, प्रत्येक वेळेला जुलाब झाले, सर्दी झाली आहे, ही कारणं तुम्हाला माहिती आहे. पण ज्या वेळेला हार्मोन्सचा विषय येतो त्यावेळेला तुम्हाला स्त्रीत्वाकरता 2 हार्मोन्स वाढायला लागतात. त्यामध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन याची वाढ व्हायला लागली की मुलींच्यामध्ये अचानक बदल होतात. त्यांच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे उंची वाढायला लागते, झपझप पहिलं काम. दुसरं म्हणजे ब्रेस्ट वाढायला लागतात.
तिसरं म्हणजे तुमचा आकार वाढायला लागतो. चौथ्यामध्ये तुम्हाला ॲक्झिलरी हेअर्स, प्युबिक हेअर्स म्हणजे अशा प्रकारची ग्रोथ होती, ज्याला आम्ही सेकंडरी सेक्स कॅरेक्टर्स म्हणतो. हे डेव्हलप व्हायला लागतात. ही वाढ होत असताना आपल्याला ते केपेबल आहो माहीत आपण ही वाढीसाठी, याकरता मुलींच्यामध्ये एक न्यूनगंड